हे टॉससाठी हजर झालेत आणि हर्षल आपल्या समोर नाणेफेक करतोय. दरम्यान उमेश दादाने मागितलं हेड आणि नाणेफेक विजयी झाले शिवरुद्रची टीम. शिवरुद्रने लवकरच आपला निर्णय कळवायचा आहे. दरम्यान फलंदाजीचा निर्णय घेतला शिवरुद्रने, अर्थात जुगाई स्पोर्ट्स क्लब साखरपा यांना क्षेत्ररक्षणासाठी पाचारण केलंय. दोन्ही संघांना पुढील सामन्यासाठी शुभेच्छा. अतिशय अटीतटीचा किंवा चुरशीचा सामना होण्याची अपेक्षा. दोन्ही संघ तेवढेच मातब्बर. दोन्ही संघामध्ये आपल्या समाजातील सुपरिचित असे चेहरे आपल्याला दिसतील. एकीकडे ओपनिंगला असतील ते सुनील आणि सचिन, आणि त्यासमोर गोलंदाजी घेऊन येत आहेत ते मला वाटतं उमेश याची टीम, ज्याच्यात अनेक चांगले असे गोलंदाज तसेच आलाय ना साखरप्याची टीम, ज्याच्यात अनेक अनुभवी असे गोलंदाज आहेत, दिग्गज असे गोलंदाज आहेत. स्वतः उमेश कर्णधार हे सुद्धा एक चांगले गोलंदाज आहेत समाजातले. आणि ओव्हल संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती की ज्यांना लाईनमन किंवा चेंडू आणण्यासाठीची जबाबदारी दिली आहे त्यांनी कृपया तिथे हजर राहायचे. पहिला सामना आहे. यापुढे देखील आपल्याला सर्व सामने सुरळीत पार पाडायचे आहेत. पावसाच्या अतिशय मोठ्या अशा व्यत्ययामुळे आपण स्पर्धा उशिरा सुरू करतोय. दरम्यान आपल्याला पंच म्हणून लाभले आहेत MCAचे अधिकृत असे पंच अविनाश सर आणि सतीश सर. दोघांचं मंडळातर्फे स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी सामन्यांना सुरुवात करायची आहे. जुगाई स्पोर्ट्स क्लब साखरपा लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. ओव्हलच्या सर्व उपस्थित खेळाडूंना विनंती आहे की त्यांनी लाईनमन म्हणून सुनील लाईनमन म्हणून आपापली जबाबदारी पार पाडायची आहे. कृपया सर्व ओव्हलच्या सर्व उपस्थित खेळाडूंना विनंती आहे की त्यांनी सर्व बाउंड्रीजवरती आपापली जबाबदारी पार पाडायची आहे. दोन बाहेर पहिल्या ओव्हरला दोन बाहेर, नंतर चालेल, नंतर 5. हा मंदार पंचांनी नोंद घ्यावी की दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकाला कीपर +3 आतमध्ये असतील, म्हणजे 4 आतमध्ये असतील, बाकी खेळाडू बाहेर राहू शकतात. सर्व उपस्थित समाज बांधव आणि खेळाडूंना विनंती आहे की पहिला सामना लवकरच सुरू होतोय आणि या सामन्यासाठी समालोचनाचं काम करतायत की सुपरिचित असे पोलीस पाटील निरंजन लिंगायत. मी पुढची सूत्र त्यांच्या हवाले करतोय आणि लवकरच सामन्याला सुरुवात होईल. धन्यवाद सुशील दादा. दरम्यान ओव्हल 11 संघ आयोजित
वीरशैव लिंगायत समाज मर्यादित भव्य अशी पावसाळी रबर बॉल स्पर्धा, स्पर्धेचं दुसऱ्या वर्षात सुरुवातीचा पहिलाच सामना शिवरुद्र वर्सेस जोगाई स्पोर्ट्स क्लब साखरपा या दोन संघादरम्यान खेळवला जातोय. शिवरुद्र या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले आणि साखरपा संघाला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. दोन्ही संघांमध्ये पाहिलं गेलं तर अतिशय मातब्बर असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंडला उभा दिसतोय सुनील लिंगायत, वीरशैव लिंगायत समाजातील एक मातब्बर असा फलंदाज. दरम्यान नॉन स्ट्राईक एंडला दिसतोय सचिन. दरम्यान बॉलिंग एंडवर आपल्याला दिसतोय मॅन फ्रॉम सिंधुदुर्ग गौरव. फसवे चेंडू टाकण्यात अतिशय तरबेज असा हा गोलंदाज आहे. साखरपा संघामध्ये पाहिलं गेलं तर अक्षय, गौरव, तेजस, आणि लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने दिसतोय तो राजा. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू टाकतोय गौरव, स्ट्राईक एंडला दिसतोय सुनील लिंगायत स्वतः. हॅलो, मैत्री 11, रोहा 11 आणि स्ट्रेंजर युनिव्हर्स डोंबिवली या तिन्ही संघांना काही विनंती आहे, त्यांनी आपली उपस्थिती इथे आलेली जी दर्शवावी. त्यांच्या कॅप्टनला अशी विनंती आहे की त्यांनी पॅव्हलियनशी संपर्क साधावा. मैत्री 11, रोहा 11 आणि स्ट्रेंजर 11 डोंबिवली. दरम्यान पॅव्हलियनच्या उजव्या बाजूने दिसतोय गणपती बाप्पा मोरयाचा जय जयकार होतोय. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू सुनील लिंगायत तटावतोय. 2 धावा मिळतात. या 2 धावांनी संघाचं खातं खोललं जातं. श्री गणेशा होतोय. सुनील स्वतःचंही खातं खोलतोय. सुंदर चेंडू होता. अक्षय मात्र वयोमानानुसार चेंडू पर्यंत पोहोचत नाहीये, झेल काही होत नाहीये. नजर नक्कीच पोचते चेंडू पर्यंत, पण अक्षय काही पोचत नाही. पुढचा चेंडू गौरवचा, सुनील लिंगायत यांच्यासाठी बॅटची कडा घेऊन जातोय चेंडू. यष्टीरक्षक केदार चेंडू अडवतोय. दरम्यान फलंदाज मात्र एक धाव पूर्ण करतायत. या एका धावेने संघाची धावसंख्या होताना दिसते ती 3. पुढचा चेंडू गौरवचा. आता मात्र स्ट्राईकला दिसतोय सचिन. पुढचा चेंडू गौरवचा सचिनसाठी. पुन्हा एकदा गणपती बाप्पाचा जय जयकार होतोय. पुढचा चेंडू टाकतोय गौरव सचिनसाठी. बॅटची कडा घेऊन जातोय. दरम्यान फलंदाज मात्र एक धाव पूर्ण करतायत. धावसंख्या होते 4, 22 स्वरूपात येते धाव. पुढचा चेंडू गौरवचा. पुन्हा एकदा चेंडू हवेत उडतोय. अक्षय आणि तेजस या दोघांच्या मध्ये चेंडू पडतोय आणि बाउंड्री लाईनच्या दिशेने जाताना दिसतोय. दरम्यान तेजस सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. फलंदाज मात्र 3 धावा पूर्ण करतात. या 3 धावांनी संघाची धावसंख्या पोचते ती 7 वर. पुढचा चेंडू गौरवचा सचिनसाठी. लेग साइडच्या दिशेने तटावलाय. दोन धावा पूर्ण करतात. या 2 धावांनी संघाची धावसंख्या होते 9. पुढचा चेंडू गौरवचा.
पॉइंटच्या डोक्यावरून तटावलाय चेंडू. सुचित मात्र चेंडूच्या पाठी धावतोय. दरम्यान फलंदाज 2 धावा पूर्ण करतायत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते. धावसंख्या होते ती 11. दरम्यान षटक संपतंय. पहिल्या षटकाअखेरीस शिवरुद्र संघाची धावसंख्या होते ती 11. हॅलो, शिवरुद्र संघाला विनंती आहे की एक्स्ट्रा प्लेयर जो आहे त्यांनी स्कोअरबोर्ड जवळ आहे का? ओके, थँक्यू. दरम्यान वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय अक्षय. पहिला चेंडू अक्षयचा सुनील यांच्यासाठी. सुंदर चेंडू होता. लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या होते 12. दरम्यान स्ट्राईकला येतोय सचिन. पुढचा चेंडू अक्षयचा. राईट आर्म राऊंड विकेट मारा. आता मात्र चेंडू हवेत उडतोय. तेजस चेंडू अडवतोय. तोपर्यंत फलंदाज मात्र 2 धावा पूर्ण करतायत. पुढचा चेंडू अक्षयचा. आता मात्र चेंडू हवेत उडतोय. चेंडू जातोय थेट सीमापार. षटकार. सचिनच्या बॅट मधून निघालेला हा पहिला षटकार. या स्पर्धेतला सुद्धा हा पहिला षटकार होतोय. या षटकारानिशी मात्र संघाची धावसंख्या होते 20. चालू षटक आहे. दुसरं टाकतोय अक्षय. धावसंख्या झाली आहे 20. आता मात्र सचिन आक्रमक होताना दिसतोय आपल्याला. पुढचा चेंडू अक्षयचा सचिनसाठी. एका षटकारानिशी खेळतोय. आक्रमक पवित्रा घेतलेला दिसतोय आता मात्र सचिननी. पुढचा चेंडू सुंदररित्या तटावलाय. बाउंड्री लाईनवरचा क्षेत्ररक्षक घेऊन चेंडू अडवतोय. दरम्यान फलंदाज मात्र थ्रो मात्र सुंदर होतोय पण अक्षय चुकी करतोय. दोन धावा मिळत आहेत. पुढचा चेंडू अक्षयचा सचिनसाठी. लॉंग ऑनच्या दिशेने तटावला चेंडू. चेंडू जातो थेट सीमापार. चौकार. आतापर्यंत सचिनने अक्षयचे 3 चेंडू खेळलेत आणि त्या तिन्ही चेंडूंवर 12 धावा मिळवल्यात. धावसंख्या होती ती 26.
चालू षटक आहे दुसरं टाकतोय अक्षय. अक्षय मात्र थोडासा टप्पा चुकलेला दिसतोय. पुढचा चेंडू अक्षयचा सचिनसाठी. आता मात्र सचिन झेल बाद होतोय. केदार सुंदर झेल पकडतोय. सचिन झेल बाद होऊन तंबूत परततोय. सुंदर फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. त्यामध्ये एक चौकार एक षटकाराचा समावेश होतोय. हॅलो. दरम्यान महेश नाटेकर यांचं ग्राउंडवर आगमन झालेलं आहे. त्यांचं ओव्हल परिवाराकडनं हार्दिक स्वागत. आतापर्यंत धावसंख्या झाली ती 26 आणि त्यामधल्या 18 धावा या वैयक्तिक सचिनने काढल्या होत्या. आणि आता मात्र बाद होऊन तंबूत परतलाय. त्याची जागा घेण्यासाठी गेलाय तो मंदार. दरम्यान वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक घेऊन येतात संघाचे कर्णधार, संघस्थापक, व्यवस्थापक, मॅनेजमेंट गुरु उमेश लिंगायत साखरपेकर. उमेश तो सुनील दादा, 2 लेजंड्स प्लेयर. एक बॅटिंगने दाखवणार आपला करिश्मा आणि एक बॉलिंगने दाखवणार करिश्मा. लोक बोलतात वयाला बंधन नसतं. ॲक्च्युली क्रिकेटमध्ये वयाला बंधन नाही आहे. वय जरी वाढलं असेल तरी आम्ही अजून तरुण आहोत याचा संदेश किंवा एक अथक काय बोलतात त्याला प्रयत्न या दोन्ही खेळाडूकडनं होणार आहे आणि तो आपल्याला दिसेलच. खेळात उर्मी असावी, वय नसावं असं बोलतात. ही उर्मीच आपल्या या दोघा प्लेयरकडनं पाहायची आहे आणि ती नक्की पाहायला मिळेल असं आम्ही हे करतो. या सामन्यानंतरचा दुसरा सामना आहे शिवशंभो आणि चॅलेंजर जाप. दोन्ही कॅप्टननी स्टेजशी संपर्क साधला होता. दरम्यान कव्हरवर मारलेला सुंदर असा फटका अक्षय शेट प्रणवकडनं एक सुंदर असा झेल सुटलेला आहे. चांगली बॉलिंग करतोय मामा उमेश उर्फ मामा. एवढ्या वर्षांनी खेळताना पण तीच धार, तीच लयबद्धता आणि तेच बॉलिंगचे अचूक टप्पे हे पडतायत आणि आम्ही अजूनही यंग आहे हे दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू मारलेला आहे सुनील दादांनी. सीमा पार षटकार. सुनील सारख्या दिग्गज प्लेयरला असे जर चेंडू तुम्ही देत असाल तर नक्कीच तो 6चे 6 चेंडू सीमा रेषेबाहेर टोलवू शकतो. एवढी क्षमता आहे. पूर्ण लिंगायत समाजाने पूर्ण जे आहेत कांदिवली एरिया आहे त्यांनी सुनीलची बॅटिंग पाहिलेली आहे. एवढे दिवस सुनील बॅटिंग करतोय आणि एक उत्कृष्ट असा खेळाडू आहे सुनील. सुनील टू उमेश. पुढचा चेंडू उमेशचा. पुन्हा एकदा फुलटॉस स्वरूपाचा चेंडू. सीमा पार षटकार. 2 चेंडूवरती 2 षटकार मारलेले आहेत. या षटकारासोबत संघाची धावसंख्या झालेली आहे 40. 1 बाद 40. दरम्यान मंदारला प्रमोट केला आहे कांदिवली टीमने पण मंदार फक्त आता सध्या खाली उभा राहून बघ्याची भूमिका घेतोय. मला वाटत नाही मंदारला काही स्ट्राईक येईल. हॅट्रिक होऊन दे असा एक मनाकडून एक 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे सुनील दादासाठी. पुन्हा फुलटॉस स्वरूपाचा चेंडू. षटकार होते का पाहूया. सीमा पार षटकार. मन्या उर्फ शशिकांत लिंगायत यांनी मंडळाकडे 501 रुपया लवकर जमा करावेत. सुनील लिंगायत यांच्या 3 षटकारासाठी मन्याने 501 रुपये लावले होते. नक्कीच 501 रुपयाची मंडळाला आतुरता राहील. आमच्याकडे जीपे पण अवेलेबल आहे. कॅश नसेल तर जीपे करू शकता तुम्ही. पुढचा चेंडू उमेश मामा टू सुनील दादा, 2 लेजंड्स. उमेश मामाची काहीतरी लेंथ थोडीशी बिघडलेली आहे. फुलटॉस स्वरूपात चेंडू देत आहे. पुन्हा एकदा फुलटॉस स्वरूपात चेंडू आणि त्या लेग साईडच्या रिजनला ठरवलेला चेंडू. षटकार. 4 चेंडू 4 षटकार. सलग 4 षटकार मारलेले आहेत. 52. लॉस ऑफ 1 विकेट. कांदिवली संघाकडनं जरा टाळ्या येऊन देत.
टाळ्यांचा आवाज येऊन दे जरा. 50 झालेले आहेत आपले. पुढचा चेंडू, षटकार. 5 बॉल 5 षटकार मारलेले आहेत सुनील दादा यांनी. साई पंच 30 रन्स. हॅलो, चॅलेंजर झाप आणि शिवशंभू कॅप्टननी संपर्क साधावा. शिवशंभू आणि चॅलेंजर झाप. ओमकार जंगम झाप यांनी लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचं आहे. पुढील सामना झाप विरुद्ध चॅलेंजर झाप विरुद्ध शिवशंभू. ओमकार जंगम कर्णधार, सोहम हे सूरज यांचे सुपुत्र. त्यांना मी विनंती करतोय की त्यांनी नाणेफेकीसाठी जायचंय. पुढचा सामना होतोय चॅलेंजर झाप विरुद्ध शिवशंभू. दोन्ही कर्णधार उपस्थित आहेत. दरम्यान चॅलेंजर झाप नाणेफेकीचा कौल त्यांच्या बाजूने लागलाय आणि त्यांनी फलंदाजीचा निर्णय घेतलाय. चॅलेंजर झाप विरुद्ध शिवशंभू असा होणारा पुढील सामना. दोन्ही संघांमध्ये तडाखेबंद असा खेळाडूंचा भरणा. चॅलेंजर झापमध्ये ओमकार जंगम, विनायक जंगम असे तडाखेबंद फटकेबाज खेळाडू आणि त्यांच्यासमोर शिवशंभूमध्ये असलेले सूरज लिंगायत यांच्यासारखे अगदी जे गोलंदाज म्हणता येईल, ज्यांना जे अगदी कंजूस गोलंदाज. दरम्यान सामन्याकडे वळूया. शिवरुद्र संघाने निर्धारित 3 षटकांमध्ये 58 धावा केल्या आहेत आणि 59 धावांचं आव्हान जुगाई स्पोर्ट्स क्लब साखरपा संघाला दिलंय. या 58 धावांमध्ये पाहायला गेलं तर सलामीसाठी मैदानात उतरलेले सचिन आणि सुनील, त्यामध्ये सचिन 18 धावांवर बाद झाला होता, वैयक्तिक 18 धावांवर बाद झाला होता, तर सुनील लिंगायत वैयक्तिक 38 धावा. शेवटच्या षटकामध्ये सलग 5 षटकार मारले होते आणि संघाला एक योग्य अशा धावफलकावर नेण्यात त्याला यश आलं होतं. नक्कीच संघाचा संघनायक म्हणून त्याने आपली कामगिरी चोखपणे पार पाडली आहे. पाहूया. संघनायक सचिन आहे, त्याने पण आपली जबाबदारी योग्यपणे पार पाडली होती.
दरम्यान सामन्याला सुरुवात होते. 18 चेंडू आणि 59 धावांचं आव्हान घेऊन साखरपा संघाचे सलामीर मैदानात दिसत आहेत. तेजस शेट्टे आणि अक्षय शेट्टे दोनही बंधू आहेत. दरम्यान गोलंदाजी मार्कवर दिसतोय आपल्याला रुपेश. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू रुपेशचा तेजस साठी. पहिला चेंडू सुंदर चेंडू होता. निखिल मात्र यष्ट्यांच्या मागे कोणतीही चुकी करत नाहीये. गेला महिनाभर प्रॅक्टिस करतोय निखिल. नक्कीच त्याचा योग्य असा परिणाम आपल्याला इथे दिसतोय. पुन्हा एकदा सुंदर चेंडू होता. दरम्यान बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळते. संघाचं खातं खोललं जातं. श्री गणेशा होतोय. दरम्यान स्ट्राइक चेंज होते. अक्षय स्ट्राइकला येतोय. धावसंख्या झाली आहे ती 1. जिंकण्यासाठी 59 धावांचं आव्हान आहे. म्हणजे जर पाहायला गेलं तर सरासरी एक साधारणतः 20 धावांची गरज आहे प्रति षटकामागे. पहिलं षटक टाकतोय रुपेश. पुढचा चेंडू रुपेशचा अक्षयसाठी. सुंदर चेंडू होता. निर्धाव जातोय चेंडू. अक्षयला काही चेंडू समजत नाहीये. बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. दरम्यान चेंडू जातोय थेट यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव. पुढचा चेंडू रुपेशचा. पुन्हा एकदा अक्षयसाठी. आता मात्र बॅटची काढा घेऊन जातोय चेंडू. यष्टीरक्षक मात्र चूक करतोय. झेल सोडतोय. दरम्यान 1 धाव पूर्ण होते. अक्षय स्वतःचं खातं खोलतोय आणि संघाच्या खात्यात एका धावेने भर घालतोय. धावसंख्या होते 2. पुढचा चेंडू रुपेशचा तेजस साठी. पुन्हा एकदा सुंदर चेंडू टाकतोय रुपेश. चेंडू निर्धाव जातोय. तेजसला काही चेंडू समजत नाही आहे. धावसंख्या झाली ती 2. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. पंच मात्र दोन्ही हात समांतर करतायत. रुपेशला दंडित करतायत. अवांतर स्वरूपात एका धावेचा इशारा देतायत. वाईट स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या होते ती 3. पुढचा चेंडू रुपेशचा तेजस साठी. पुन्हा एकदा पंच दोन्ही हात समांतर करतायत. अवांतर एका धावेने संघाच्या खात्यात भर पडते. धावसंख्या होते ती 4. वाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या होते 4. दरम्यान पुढचा चेंडू रुपेशचा.
सुशील दादा मात्र मैदानाच्या बाहेरून रुपेशला कानमंत्र देतोय मोठमोठ्याने ओरडून. षटक संपतोय. पहिल्या षटका अखेरीस साखरपा संघाची धावसंख्या होते ती 4. दरम्यान गोलंदाजी मार्कवर दिसतोय मंदार. पुढचा पहिला चेंडू मंदारचा अक्षयसाठी. सुंदर चेंडू होता. अक्षयला काही चेंडू समजत नाही आहे. दरम्यान चेंडू जातोय निर्धाव. दरम्यान कांदिवलीच्या संघाला तारायला इथे मैदानात दिसतोय गोलंदाजी मार्कवर तो कांदिवलीचा जावई मंदार. सुंदर गोलंदाजी करताना दिसतोय आपल्या संघासाठी. आता मात्र चेंडू हवेत उडतोय. चेंडू जातोय थेट सीमापार. षटकार. अक्षयच्या बॅट मधून निघालेला हा पहिला षटकार आणि या इनिंग मधला हा 7वा षटकार. सॉरी, या मॅच मधला. पुढचा चेंडू मंदारचा अक्षयसाठी. पाहूया. आता मात्र बॅटची काढा घेऊन जातोय चेंडू. धावसंख्या होते 11. धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते 11. आता मात्र स्ट्राईकला दिसतोय तेजस. पाहूया तेजस आपल्या संघासाठी कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. खूप मोठं आव्हान आहे. 18 चेंडूंमध्ये 59 धावा करायच्या होत्या. चालू षटक दुसरा. आतापर्यंत फक्त 11 धावा झाल्या आहेत. पुढचा चेंडू मंदारचा तेजस साठी. आता मात्र त्रिफळाजीत होतोय. पहिला धक्का बसतोय. तेजस यष्टीजीत त्रिफळाजीत होऊन तंबूत परततोय. सुंदर कमबॅक करतोय मंदार. एक षटकार काढला होता नक्कीच. त्यानंतर मात्र सलामीवीर तेजसला तंबूत परत पाठवण्यात त्याला यश आलंय. दरम्यान तेजसची जागा घेण्यासाठी येतोय गौरव. पुढचा चेंडू मंदारचा गौरव साठी. सुंदर चेंडू होता. गौरवला चेंडू काही समजत नाही. गौरवची बॅट फिरते तोपर्यंत चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातात.
निर्धाव जातो चेंडू. धावसंख्या मात्र आहे तिथेच 11. एक गडी बाद 11. पुढचा चेंडू मंदारचा हलकेच तटावलाय. एक धाव तर घेतलीच आहे. गौरवने खातं खोलले संघाच्या खात्यात एका धावेने भर घातले. दरम्यान षटक संपतंय. 2 षटका अखेरीस साखरपा संघाची धावसंख्या होती ती 12. सहा चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता. दरम्यान गोलंदाजी मार्कवर दिसतोय तब्बल 2014-15 नंतर विरोधा एक अतिशय अनुभवी आणि मातब्बर असा गोलंदाज आहे. सुंदर चेंडू. गौरव मात्र विरोधाचा चेंडू गौरवसाठी. आता मात्र चेंडू आत उडतोय. मंदार चेंडू खाली येतोय. झेल सुटतोय नक्कीच पण क्षेत्ररक्षण सुंदर करतोय. एकाच धावावर समाधान मानावं लागतंय. दरम्यान पुढचा चेंडू वीरूचा अक्षयसाठी. एक धाव मिळते. धावसंख्या 13 सॉरी 14. पुढचा चेंडू विरोधाचा गौरवसाठी. सुंदर चेंडू होता. चेंडू निर्धाव जातोय. यष्टांच्या मागे मात्र अतिशय मातब्बर असा यष्टीरक्षक सुनील लिंगायत स्वतः कोणतीही चूक करत नाही आहे. अतिशय सुंदर असं यष्टीरक्षण करतो. चेंडू निर्धाव जातोय. दरम्यान सामना मात्र आपल्याला दिसतोय शिवरुद्र संघाच्या बाजूने झुकलेला. पुन्हा एकदा चेंडू आत उडतोय. मंदार पुन्हा एकदा चेंडू खाली जातोय. झेलचा काही प्रयत्न होत नाहीये. दरम्यान फलंदाज एक धाव पूर्ण करतात. मंदार मात्र रिलॅक्स होतोय. निखिल मात्र महिनाभर केलेली प्रॅक्टिस सगळी आपल्याला इथे मैदानात दाखवतोय. आता मात्र चेंडू हवेत उडतोय. अक्षय पंकज मात्र झेल सोडतोय. चेंडू जातोय सीमा पार 4 धावांसाठी. याच बरोबर शिवरुद्र हा संघ हा सामना विजयी होतोय. साखरपा संघाचा संघनायक जरा पॅव्हलियन पाशी यायचंय आणि तेजस मिडगावणकर यांच्याशी संपर्क साधायचा आहे.
दरम्यान आत्ता होणारा सामना शिवशंभो वर्सेस चॅलेंजर्स झाप या दोन संघादरम्यान खेळला जातोय. मैत्रीपूर्ण असा हा सामना असेल. नक्कीच दोन्ही संघांमधले खेळाडू वारंवार आपल्याला वीरशैव लिंगायत समाजाच्या स्पर्धांमध्ये एका संघामधून खेळताना दिसतात. दरम्यान चॅलेंजर्स झाप संघाने नाणेफेक जिंकून प्रथम दरम्यान चॅलेंजर्स झाप संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि शिवशंभो संघाला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. नक्कीच वीरशैव लिंगायत समाजातील अतिशय मातब्बर असे गोलंदाज फलंदाज या दोन्ही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि या संघांचं नेतृत्व करताना दिसतोय तो सूरज लिंगायत. गेल्या काही वर्षात वीरशैव लिंगायत समाजात एक वेगळीच आपली ओळख छाप अशी निर्माण करणारे सूरज लिंगायत दरम्यान पहिलाच सामना झाला या पर्वातला शिवरुद्र वर्सेस साखरपा. शिवरुद्र संघ पहिला सामनाच विजयी होतोय. दरम्यान साखरपा संघाचे खूप खूप आभार. आपण या स्पर्धेसाठी इथे आलात. नक्कीच पुढच्या वर्षी सुद्धा या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती आम्हाला ग्राह्य आहे.